गेल्या काही दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मानव आणि बिबट यांच्यामधला संघर्ष वाढत चाललाय। बिबट्याच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत आहे। बिबट्यांना ठार करा अशी मागणी सुद्धा आता गावकरी करतायत आणि हा परिसर भयमुक्त आणि बिबटमुक्त करण्यासाठी वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। या परिसरातील बिबटे जेरबंद करून वनताराला पाठवले जाणार आहेत। नक्की कशा पद्धतीने ही सर्व प्रक्रिया सुरू आहे, तसंच नरभक्षक बिबट्याला ठार करण्याचे आदेश कसे पारित केले जातात, त्याचे निकष काय असतात, या संदर्भात उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी। हेमंत चापुडे यांनी पाहूया। हा बिबट्याचा हॉटस्पॉट बनला असून गेली काही दिवसापासून बिबट्याचे मनुष्यासह पाळीव प्राण्यांवरती हल्ले वाढलेत। त्यामुळे कुठेतरी बिबट मानव संघर्ष वाढलाय। मात्र हे संघर्ष कमी करण्यासाठी वन विभाग सुद्धा शर्थीचे प्रयत्न करत आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे सर आहेत। सर, तुमचं प्रथमतः जी24 तास मध्ये स्वागत। गेली काही दिवसापासून बिबट मानव संघर्ष वाढलाय, कशामुळे हा संघर्ष वाढलेला पाहायला मिळतो? नाही, यामध्ये आपण जर याचा इतिहास बघितला तर साधारणतः आपण मागच्या 25 वर्षामध्ये जो इरिगेशन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेला आहे आणि ऊसाचं जे क्षेत्र आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। आपण जर बघितलं तर जे आता नव्याने जे बिबट या परिसरामध्ये आहे त्यांचा जन्मच या ऊसामध्ये झालेला आहे। तर त्याच्यामुळं काय होतंय की त्याचा जो अधिवास आहे, हा ऊस हाच त्याचा अधिवास म्हणून हे सध्याचे बिबट वावरत आहे। ऍक्च्युअली जो वनक्षेत्रामध्ये त्यांचा मूळ अधिवास आहे तो त्या ठिकाणी नसल्या कारणाने ते ऊसामध्ये सध्या आश्रय घेत आहेत। ह्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची प्रक्रिया खरं तर किचकट असते आणि ही परवानगी कशी मिळवली जाते? त्या ठिकाणी समजा अशी कुठली दुर्घटना घडल्यानंतर आपण त्या एरियामधले सगळे प्राणी आपण आयडेंटिफाय करतो, त्याच्यानंतर डिटेक्ट करतो आणि त्या ठिकाणी जसं मी मगाशी म्हटलो त्या एरियामधले ज्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणी त्यांचं पगमार्क्स असतील, त्यांची विष्ठा असेल आणि त्या ठिकाणी आपण कॅमेरा ट्रॅप्स लावून त्याला आयडेंटिफाय करतो आणि त्यानंतर मग त्या एरियामध्ये साधारणतः किती लेपर्ड्स आहेत त्याचं आयडेंटिफिकेशन करून एक्झॅक्ट कुठला बिबट त्या ठिकाणी आहे याचा आपण ड्रोन थर्मल कॅमेरा मार्फत त्याचं अनालिसिस करतो आणि मग तसा प्रस्ताव बनवून स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरची एक बैठक होते NTCAच्या गाईडलाईन्सनुसार आणि मग तो माननीय प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव सरांना ते पाठवलं जातं। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।